हॅलो फ्रेंड्स, आय एम युअर ट्रेनर मिस्टर विकास. पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा लेसन आपण पाहिलेला होता. आजच्या टॉपिकमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक फॅमिली मेंबर आपण आज शिकणार आहोत आणि त्या फॅमिली मेंबरचं नाव आहे हॅव. सो आपण आज हॅव हा इंग्रजी भाषेमध्ये कसा वापरण्यात येतो त्याच्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. तर आपण आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सो नेहमीप्रमाणे आपण आपल्या लेक्चरची सुरुवात एका मोटिवेशनल विचारांपासून आपण करणार आहोत. तर इथे एक मोटिवेशनल विचार आहे. सो वेन यू फील लाईक क्वाइटिंग थिंक अबाउट वाय यू स्टार्टेड. ज्यावेळेला तुम्हाला गप्प बसावंसं वाटत असेल त्यावेळेला तुम्ही स्वतःला विचारा की त्याची सुरुवातच का केली. त्याच्यानंतर आपण आजच्या टॉपिकमध्ये शिकतोय दॅट्स नेम इज हॅव. सो आपण बघूयात हॅव बद्दल आपण कशा प्रकारची वाक्यरचना तयार करतो. त्या अगोदर आपण हॅव बद्दल थोडंसं जाणून घेऊयात. सो टू हॅव म्हणजेच काय, तर च्याकडे असणे, च्या जवळ असणे, ला असणे किंवा च्या मालकीचे असणे. इथे जर तुम्ही टू हॅवचे टू काढले असता म्हणजेच फक्त राहते ते हॅव. म्हणजेच टू हॅवचा मराठीमध्ये अर्थ च्याकडे असणे, च्या जवळ असणे, ला असणे आणि च्या मालकीचे असणे. जर आपण टू काढले असता असणेचे आहे होतेच. म्हणजेच इथे जर तुम्हाला हॅवचे अर्थ तयार करायचे असतील तर आपण काहीशे अशा पद्धतीने तयार करू. च्याकडे आहे, ला आहे, च्या जवळ आहे आणि च्या मालकीचे आहे. सो अशा पद्धतीने टू हॅवचे टू काढले असता असणेचे आहे होते. म्हणजेच इकडे जे हॅवचे अर्थ तयार झाले तेच च्याकडे आहे, ला आहे, च्या जवळ आहे आणि च्या मालकीचे आहे. आजचा आपला टॉपिक हाच आहे की आपण हॅव कसा यूज करणार आहोत. तर इथे आपण हॅव वापरण्याच्या अगोदर आपण वेन वी यूज हॅव, आपण कधी हॅव यूज करतो, त्याचे उपयोग काय आहेत ते सुरुवातीला जाणून घेणे खूप आणि खूप महत्वाचं आहे. तर आपण इथे थोडेसे हॅवचे उपयोग पाहूयात की आपण हॅव कशा पद्धतीने आपण यूज करतो. तर पहिला उपयोग याच्यामध्ये मालकीच्या वस्तू दाखवण्यासाठी. म्हणजेच हॅव आपण कधी वापरतो, सो वेन वी टॉक अबाउट पजेशन, ज्या वेळेला आपल्याला मालकीच्या वस्तूबद्दल बोलायचे असते त्यावेळेला आपण हॅवचा उपयोग करतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे हा एक फोन आहे आणि ह्या फोनवरती माझी मालकी आहे. म्हणजेच च्याकडे आहे, मालकीच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच उदाहरणार्थ माझ्याकडे फोन आहे तर मी बोलेल आय हॅव अ फोन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आजार व अडचणी दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच थोडक्यात त्याचा मराठीमध्ये अर्थ ला आहे असा होतो. म्हणजेच तिला कॅन्सर आहे, तिला आहे म्हणजे सी हॅज कॅन्सर. त्याच्यानंतर अडचणी दाखवण्यासाठी उदाहरणार्थ मला पैशाची अडचण आहे, सो आय हॅव मनी प्रॉब्लेम. सो अशा पद्धतीने आपण आजार व अडचणी दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. त्याच्यानंतर भावंड, मित्र आणि नातलग म्हणजेच रिलेटिव्ह अँड रिलेशन्स दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मला एक भाऊ आणि एक बहीण आहे, सो आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर. सो अशा पद्धतीने आपण भावंड दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. त्याच पद्धतीने मित्र दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मला खूप मित्र आहेत, सो आय हॅव मेनी फ्रेंड्स. त्याच्यानंतर नातलग म्हणजेच आपले जे काही रिलेटिव्ह असतील ते दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मला आजी आजोबा आहेत, सो आय हॅव ग्रँड पॅरेंट्स. सो अशा पद्धतीने आपण भावंड, मित्र आणि नातलग दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. त्याच्यानंतर शरीराचे अवयव, पार्ट्स ऑफ बॉडी, आपल्या शरीराचे अवयव दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मला 2 हात आहेत, सो आय हॅव
2 hands. मला 2 हात आणि 2 पाय आहेत. सो आय हॅव 2 hands and 2 legs. म्हणजेच अशा पद्धतीने आपण शरीराचे अवयव म्हणजेच पार्ट्स ऑफ बॉडी दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. त्याच्यानंतर आपण कामधंदे म्हणजेच वर्क्स दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मला खूप महत्त्वाचं काम आहे, आय हॅव अन इम्पॉर्टंट वर्क. किंवा मला पुण्यामध्ये काम आहे, सो आय हॅव वर्क इन पुणे. सो अशा पद्धतीने आपण काम धंदे दाखवण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे सगळं सांगण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच वन्स अगेन आय एम गोइंग टू स्पीक अबाउट हॅव. सो मालकीच्या वस्तू दाखवण्यासाठी पजेशन, इलनेस अँड प्रॉब्लेम्स, रिलेटिव्स अँड रिलेशन्स, पार्ट्स ऑफ बॉडी आणि कामधंदे म्हणजेच वर्क्स, ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला समजलं असेल, मी ते काही एक्झाम्पल सुद्धा देऊन मी तुम्हाला हॅवबद्दल इथे सांगितलेलं होतं. आपण हॅवची डीपबद्दल माहिती आपण पुढे जाऊन शिकणार आहोतच. सो इथे तुम्हाला समजलं असेल, या स्लाइडमधून आपल्याला फक्त एवढ्याच गोष्टीची माहिती घ्यायची होती की एक्झॅक्टली हॅवचे उपयोग किती आहेत. आणि आशा करतो तुम्हाला हे उपयोग समजले असतील. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. सो इथे मला तुम्हाला एक टीप द्यायची आहे. जर करता टीपीएस असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर आपण हॅवच्या ऐवजी आपण हॅजचा उपयोग करतो. मी वारंवार तुम्हाला काही गोष्टी सांगत आलेलो आहे की जर करता टीपीएस असेल तर हे करा, जर करता टीपीएस असेल तर ते करा. म्हणजेच टीपीएस सब्जेक्ट आहेत तरी कोणते, तर ही, सी आणि इट हे 3 टीपीएस करते आहेत. आणि ज्या वेळेला आपण टीपीएस करते यूज करू त्यावेळेला आपण हॅवच्या ऐवजी हॅजचा उपयोग आपण करणार आहोत. म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ही हॅज, सी हॅज आणि इट हॅज. मी परत एकदा सांगतोय, जर करता टीपीएस असेल तर हॅवच्या ऐवजी हॅजचा वापर करतात. म्हणजेच उदाहरणार्थ ही हॅज, सी हॅज आणि इट हॅज. सो आय थिंक इट्स क्लिअर टू यू. त्याच्यानंतर आपण पुढे शब्दशः स्पेसिफिक एखाद्या नावाने जर आपण बोलावत असू तरी सुद्धा आपण इकडे हॅजचाच उपयोग करणार आहोत. म्हणजेच राहुल हॅज आणि शीतल हॅज. मी उदाहरणार्थ इथे काही वाक्यरचना तयार करतोय. म्हणजेच माझ्याकडे फोन आहे, आय हॅव अ फोन. पण जर तोच सेंटेन्स त्याच्याकडे फोन आहे जर टीपीएस करता यूज करून जर मला बोलायचं असेल तर त्यावेळेला मी तिकडे हॅव न वापरता मी तिकडे हॅजचा वापर करेल. म्हणजेच उदाहरणार्थ ही हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहे, सी हॅज अ पेन. राहुलकडे पेन आहे, राहुल हॅज अ पेन. किंवा शीतलकडे पेन आहे, शीतल हॅज अ पेन. सो अशा पद्धतीने जर करता टीपीएस असेल तर आपण हॅवचा उपयोग करत नाही, तर आपण हॅवच्या ऐवजी हॅजचा वापर करतो. सूचना खूप महत्वाची आहे, आशा करतो तुम्हाला समजले असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. इथून पुढे आपण काहीशा अशा प्रकारच्या वाक्यरचना आपण शिकणार आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की वाक्याचे एकूण 5 प्रकार आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ मी एक सेंटेन्स घेतो जो की आपण आज जो टॉपिक आपण शिकत आहे त्या टॉपिकच्या आधारावरती मी एक मराठीमध्ये सेंटेन्स घेतो. त्याचे 5 प्रकार मी मराठीमध्ये तयार करेल आणि आपण कशा पद्धतीनं हा आपण टॉपिक शिकणार आहे याची तुम्हाला जाणीव होऊन जाईल. उदाहरणार्थ एक सेंटेन्स घेतोय मी, माझ्याकडे पेन आहे. सो हा एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्यरचना आहे. मग याचेच आपण 5 प्रकार आपण शिकणार आहोत. ते कसे? माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन आहे का, माझ्याकडे पेन नाही, माझ्याकडे पेन
नाही का आणि कोणाकडे पेन आहे. सो अशा पद्धतीने आपण हा आजचा जो टॉपिक आहे हॅव हा आपण संपविणार आहोत. सो त्यामधील पहिला आपण जो टॉपिक शिकतोय, पहिली वाक्यरचना अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आपण इथे तयार करायला शिकणार आहोत. तर होकारार्थी वाक्यरचना तुम्हाला चांगलंच माहिती आहे की वेन एव्हर वी विल क्रिएट एनी सेंटेन्स इन इंग्लिश दॅट टाइम वी नीड फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे, कारण फॉर्म्युला आपल्याला योग्य शब्दांची मांडणी कशी करायची तो शिकवतो. तर इथे आपण फॉर्म्युला पाहूयात. इथे सुरुवातीला ॲट फर्स्ट वी नीड टू यूज सब्जेक्ट, देन आफ्टर हॅव अँड हॅज, देन ऑब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स. इथे कुठल्याही प्रकारची क्रिया नसते. ज्या वेळेला आपण हॅव मध्ये काही वाक्यरचना तयार करतो त्यावेळेला हॅव मध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया नसते. ज्या वेळेला आपण एखादी क्रिया करतो त्यावेळेला क्रियापद वापरणं खूप आणि खूप महत्वाचे असते. इथे जर तुम्ही फॉर्म्युला जर पाहिला तर या फॉर्म्युल्यामध्ये कोठेही V1चा उच्चार केलेला नाही आहे. म्हणजेच इथे सब्जेक्ट प्लस हॅव आणि हॅज, देन ऑब्जेक्ट अँड देन रिमेनिंग सेंटेन्स. म्हणजेच इथे हॅव आणि हॅज तुम्ही कधी यूज करणार, तर हॅव आपण नॉर्मल सब्जेक्टसाठी आपण यूज करणार. हॅजचा वापर आपण कधी करणार, जर करता TPS असेल तर आपण हॅजचा उपयोग करणार. तर उदाहरणार्थ मी काही वाक्यरचना तुम्हाला इथे तयार करून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण डीप मध्ये पुढे वाक्यरचना आपण पाहूयात. सो माझ्या माऊसच्या एरोवरती थोडंसं लक्ष द्या की मी कशा प्रकारची वाक्यरचना तयार करतोय. सो मी सिंपल काही वाक्यरचना तयार करतो. माझ्याकडे फोन आहे, आय हॅव अ फोन. तिच्याकडे कार आहे, सी हॅज, कारण मी तिच्याकडे, आणि ती हा TPS करता आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणून मी इथे हॅजचा उपयोग करेल. सो तिच्याकडे कार आहे, सी हॅज कार. ठीक आहे. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे म्हटलंय दे हॅव टाइम. मला अतिशय महत्वाचं काम आहे, सो आय हॅव व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काही वाक्यरचना याच्यामध्ये तयार करतो. सो आपण पाहूयात डीप मध्ये वाक्यरचना. सो इथे अजून एक मी वारंवार तुम्हाला सांगतोय की हॅज ओनली फॉर TPS. आपल्याला बोलता येत नाही, इंग्रजी ग्रामर समजलं नाहीये, मी सुरुवातीला पण मी तुम्हाला सांगितलेलं TPS हे VIP आहेत आणि TPS साठी बऱ्याच काही गोष्टी असतात, बरेच काही ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत, ते TPS साठी थोडेसे वेगळे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की TPS म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे ही, सी आणि इट हे 3 कर्ते आले पाहिजेत. सो इथे आपण हॅज वापरणार आहोत. हे फक्त आणि फक्त कोणासाठी यूज करणार आहोत, तर फक्त आणि फक्त TPS साठी आपण यूज करणार आहोत. तर आय थिंक तुम्हाला इथं समजलं असेल. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात हॅव आणि हॅजचे स्टँडर्ड. तर इथे आय हॅव, यू हॅव, वी हॅव, ही हॅज, सी हॅज, इट हॅज. त्याच्यानंतर दे हॅव, राहुल हॅज आणि शीतल हॅज. जर याचा मराठीमध्ये अर्थ तयार करायचा असेल तर आय हॅव माझ्याकडे आहे, यू हॅव तुझ्याकडे आहे, वी हॅव आमच्याकडे आहे, ही हॅज त्याच्याकडे आहे, सी हॅज तिच्याकडे आहे, इट हॅज त्याच्याकडे तिच्याकडे आहे, दे हॅव त्यांच्याकडे आहे, राहुल हॅज राहुलकडे आहे आणि शीतल हॅज शीतलकडे आहे. तर अशा पद्धतीने आपण याचे मराठीमध्ये अर्थ तयार करून जर याच्या पुढे आपण जर एक नाम यूज केला तर एक फुल सेंटेन्स तयार होऊन जाईल. म्हणजेच उदाहरणार्थ कशा पद्धतीने आय हॅव कार, माझ्याकडे कार आहे. यू हॅव कॉन्फिडन्स, तुझ्याकडे आहे काय, तर कॉन्फिडन्स, सो तुझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, यू हॅव कॉन्फिडन्स. वी हॅव बिग हाऊस, आमच्याकडे मोठं घर आहे. त्याच्यानंतर ही हॅज मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल आहे. सी हॅज स्कूटी, तिच्याकडे स्कूटी आहे. इट हॅज
रिमोट. सो त्याच्याकडे रिमोट आहे. त्याच्यानंतर दे हॅव टाइम, त्याच्याकडे वेळ आहे. त्याच्यानंतर राहुल हॅज लॅपटॉप, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. आणि शीतल हॅज नोटबुक, शीतलकडे नोटबुक आहे. सो आपण अशा पद्धतीने हॅव आणि हॅज मध्ये आपण वाक्यरचना तयार करतो. तुम्हाला समजलं असेल आपण कशा पद्धतीने आपण वाक्यरचना तयार करतोय. इथे मला तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे काय आहे की ज्या वेळेला आपण नामांचा उल्लेख करतो, ज्या वेळेला आपण नामांचा उल्लेख करतो त्यावेळेला नामाच्या पूर्वी योग्य ते आर्टिकल्स असणे गरजेचे आहे. इथे आर्टिकल्स दिलेले नाही आहेत, पण इथे वाक्यरचना तयार करत असताना आर्टिकल्स असणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ आय हॅव अ कार, ठीक आहे. वी हॅव अ बिग हाऊस, ही हॅज अ मोबाईल. म्हणजे जे काही आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकलच्या नियमानुसार तुम्ही ती वाक्यरचना तयार करायची आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण आता काय करूयात की लेट्स लर्न सम सेंटेन्सेस अबाउट अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आपण होकारार्थी वाक्यरचनेबद्दल काही वाक्यरचना आपण याच्यामध्ये शिकूयात. सो आपण पाहूयात, आपण वाक्यरचनेला सुरुवात करूयात. तर उदाहरणार्थ माझ्याकडे बाईक आहे. सो आय हॅव अ बाईक. तिला कर्करोग आहे. सी हॅज कॅन्सर, त्याला अडचण आहे. ही हॅज अ प्रॉब्लेम. निलेशला एक भाऊ आणि एक बहीण आहे. सो निलेश हॅज, निलेश हा टीपीएस करता आहे म्हणून निलेश हॅज वन ब्रदर अँड वन सिस्टर. त्याच्यानंतर मला अनेक मित्र आहेत. सो आय हॅव मेनी फ्रेंड्स. सो त्याच्यानंतर पुढे काही वाक्यरचना आपण पाहूयात. मला आजी आजोबा आहेत. रिलेटिव्ह अँड रिलेशन्स बद्दल आपण बोलतोय. सो आय हॅव ग्रँड पॅरेंट्स. त्याच्यानंतर मला 2 हात आणि 2 पाय आहेत. सो आय एम टॉकिंग अबाउट पार्ट्स ऑफ बॉडी. सो देन वी कॅन क्रिएट दिस सेंटेन्स इन इंग्लिश. आय हॅव 2 हँड्स अँड 2 लेग्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण याच्यावरती बोलतो. मला थोडं काम आहे. सो आय हॅव सम वर्क. ठीक आहे. सो आय हॅव सम वर्क. सो अशा पद्धतीने आपण हॅव आणि हॅज यूज करून काही वाक्यरचना याच्यामध्ये तयार केली. अजून काही वाक्यरचना पुढे आहेत. माझं नोटबुक शीतलकडे आहे. शीतल हॅज माय नोटबुक. माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा किंवा विश्वास आहे. सो विश्वास म्हणजे फेथ किंवा ट्रस्ट सुद्धा आपण बोलू शकतो. सो आय हॅव फुल फेथ इन यू. ठीक आहे. त्याच्यानंतर मला अतिशय महत्वाचं काम आहे. सो आय हॅव अन इम्पॉर्टंट वर्क. माझ्या बहिणीला 2 मुली आहेत. सो माय सिस्टर हॅज 2 डॉटर्स. इथे माय सिस्टर हा टीपीएस सब्जेक्ट आहे. सो दॅट्स वाय आपण इथे हॅज यूज केले. माफ करा बाईसाहेब, आमच्याकडे सध्या एकच आहे. सो सॉरी मॅडम, वी हॅव ओनली दिस वन ॲट प्रेझेंट. ॲट प्रेझेंट म्हणजे सध्या. सो अशा पद्धतीने आपण हॅव आणि हॅज यूज करून अफर्मेटिव्ह मोडवरती आपण काही वाक्यरचना इथे आपण तयार केलेल्या आहेत. सो मला रविवारी सुट्टी असते किंवा आहे. सो आय हॅव हॉलिडे ऑन संडे. त्याच्यानंतर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. सो एव्हरी वन हॅज राईट टू लिव्ह. ओके. त्याच्यानंतर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सो आय हॅव फुल कॉन्फिडन्स इन यू किंवा भरोसा किंवाच विश्वास आपण बोलू शकतो. सो आय हॅव फुल फेथ इन यू. सो दोन्ही सेंटेन्स सेम आहेत. आमच्याकडे कल्पना आहे. सो वी हॅव अन आयडिया. सो अशा पद्धतीने आपण हॅव आणि हॅज वरती काही वाक्यरचना तयार केली. सो इथे थोडीशी ही स्लाइड पाहण्याचा प्रयत्न करा. आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव हे नॉर्मल सब्जेक्ट्स आहेत की ज्या सब्जेक्ट सोबत आपण हॅवचा उपयोग करतो. त्याच्यानंतर ही हॅज, सी हॅज आणि इट हॅज हे टीपीएस करते आहेत आणि टीपीएस कर्त्यांसोबत आपण हॅजचा उपयोग करतो. हे तुम्हाला वारंवार सांगण्याचं कारण एवढंच आहे की वेन वी स्पीक इन इंग्लिश दॅट टाइम आपण बऱ्याच चुका करत असतो आणि ह्या चुका होऊ नयेत त्याच्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी वारंवार मी तुम्हाला सांगत आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सो दे हॅव 1 सन अँड 1 डॉटर. त्याच्यानंतर तुझ्याकडे माझं काम आहे. सो तुझ्याकडे माझं काम आहे. सो यू हॅव
माय वर्क. ठीक आहे. तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे, म्हणजेच तुला माझा फुल सपोर्ट आहे. सो यू हॅव माय फुल सपोर्ट. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजीमधून बोलायला शिकण्याची सुवर्ण संधी आहे. सो सुवर्ण संधी म्हणजेच गोल्डन चान्स. सो कोणाला आहे, तर तुम्हाला आहे. सो यू हॅव गोल्डन चान्स टू लर्न अँड स्पीक इंग्लिश. सो रिअली खरंच तुम्हाला यू हॅव गोल्डन चान्स टू स्पीक इंग्लिश. तुम्हाला खरंच इंग्रजी बोलायला शिकण्याची सुवर्ण संधी आहे. सो त्याच्यानंतर माझ्याकडे फक्त 100 रुपये आहेत. सो आय हॅव ओनली 100 रुपीज. सो अशा पद्धतीने इथे आपण काही वाक्प्रश्न तयार केले, स्टँडर्ड आपण इथे पाहिले. याच्यामध्ये आपण जर एक नाउन, एक शब्द आपण यूज केला की एक सेंटेन्स पुरेपूर तयार होईल. सो आय डोंट हॅव कार, माझ्याकडे कार नाही. यू डोंट हॅव कॉन्फिडन्स, तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही. वी डोंट हॅव बिग हाऊस, आमच्याकडे मोठे घर नाही. ही डझंट हॅव मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल नाही. सी डझंट हॅव स्कूटी, तिच्याकडे स्कूटी नाही. इट डझंट हॅव रिमोट, त्याच्याकडे रिमोट नाही किंवा त्याला रिमोट नाही. उदाहरणार्थ टीव्ही जर असेल तर इट डझंट हॅव रिमोट, म्हणजेच निगेटिव्ह वस्तूची मालकी. सो टीव्हीला रिमोट नाही. सो इट डझंट हॅव रिमोट. त्याच्यानंतर दे डोंट हॅव टाइम, त्यांच्याकडे वेळ नाही. राहुल डझंट हॅव लॅपटॉप, राहुलकडे लॅपटॉप नाही. आणि शीतल डझंट हॅव नोटबुक, शीतलकडे नोटबुक नाही. सो अशा पद्धतीने आपण हॅव वरती निगेटिव्ह मध्ये आपण वाक्यरचना तयार करतो. सो आपण काही वाक्यरचना डीप मध्ये आपण इथे पाहूया. त्याच्यावरती मला काहीही अडचण नाही. सो आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. किंवा सेकंड फॉर्म्युला यूज करून जर तुम्हाला वाक्यरचना तयार करायची असेल तर आय हॅव नो प्रॉब्लेम. सो अशा पद्धतीने आपण बोलू. माझ्याकडे वेळ नाही, आय हॅव नो टाइम किंवा आय डोंट हॅव टाइम. त्याच्यानंतर तिच्याकडे शिष्टाचार नाहीत, सी हॅज नो मॅनर्स किंवा सी डझंट हॅव मॅनर्स. त्याच्यानंतर मला कल्पना नाही, आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो आयडिया. आणि मला आदेश देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. सो अधिकार म्हणजे राईट. सो यू हॅव नो राईट टू ऑर्डर मी. सो अशा पद्धतीने आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्सेसवरती काही वाक्यरचना तयार केली. पुढे आपण काही वाक्यरचना पाहूयात. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. सो आय डोंट हॅव इनफ मनी. त्याला काही अनुभव नाही. ही डझंट हॅव एनी एक्सपिरियन्स, ही डझंट हॅव एनी एक्सपिरियन्स किंवा ही हॅज नो एक्सपिरियन्स सेकंड मेथडमध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. सो आय डोंट हॅव वर्ड्स, माझ्याकडे शब्द नाहीत. आय डोंट हॅव वर्ड्स कशासाठी, टू एक्सप्रेस व्यक्त करण्यासाठी, टू एक्सप्रेस माय फिलिंग्स. सो आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स किंवा आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स. त्याच्यानंतर माफ करा, त्याच्यानंतर माफ करा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. सॉरी आय डोंट हॅव चेंज किंवा आय हॅव नो चेंज. आणि माझ्याकडे पर्यायच नाही. सो आय हॅव नो ऑप्शन्स किंवा आय डोंट हॅव ऑप्शन्स किंवा अल्टरनेटिव्ह सुद्धा आपण बोलू शकतो. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह वरती काही वाक्यरचना आपण इथे तयार केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. सो अजून काही वाक्यरचना आपण पुढे पाहतोय. आमच्याकडे ही सुविधा नाही. सो वी डोंट हॅव दिस फॅसिलिटी. माझ्याजवळ वाया घालवण्यासाठी वेळ नाही. सो आय डोंट हॅव टाइम टू वेस्ट. त्याच्याकडे ध्येय नाही, ध्येय म्हणजे गोल. सो ही हॅज नो गोल किंवा ही डझंट हॅव गोल. तिच्याकडे महत्वाकांक्षा नाही. सो सी डझंट हॅव ॲम्बिशन किंवा सी हॅज नो ॲम्बिशन्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काही वाक्यरचना इथे तयार केले. सो ॲस्पिरेशन्स म्हणजे सुद्धा महत्वाकांक्षा. सो अशा पद्धतीने इथे आपण वाक्यरचना तयार केलेले आहेत.
सो बरेच टॉपिक्स आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. बरेच टॉपिक्सवरती मी तुम्हाला स्पीचेस सुद्धा दिलेले आहेत. तो थोडी वाक्यरचना स्वतःची तयार करून स्पीक इंग्रजी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण शिकतोय निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो नकारार्थी प्रश्नार्थी वाक्यरचना. सो यामध्ये फॉर्म्युला आपण काहीसा अशा पद्धतीने यूज करू की सुरुवातीला डोंट, डझंट, देन सब्जेक्ट, देन हॅव, देन ऑब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स. सो तुमच्याकडे वेळ नाही का? सो डोंट यू हॅव टाइम. तिच्याकडे कार नाही का? डझंट सी हॅव कार. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट मेथडमध्ये आपण वाक्यरचना तयार करू. सेकंड मेथडमध्ये आपण काही अशा पद्धतीने वाक्यरचना तयार करू की हॅव, हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नो प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. सो तुमच्याकडे वेळ नाही का? हॅव यू नो टाइम. तिच्याकडे कार नाही का? हॅज सी नो कार. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह सेंटेन्सेसवरती वाक्यरचना तयार करतो. इथे आपण हॅवचे इंटरनॅशनल स्टँडर्ड पाहूयात जे की निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हच्या संदर्भात आहे. सो डोंट आय हॅव, डोंट यू हॅव, डोंट वी हॅव, डझंट ही हॅव, डझंट सी हॅव, डझंट इट हॅव, डोंट दे हॅव, डझंट राहुल हॅव अँड डझंट शीतल हॅव. ठीक आहे. सो आपण काही वर्ड्स, काही वाक्यरचना आपण तयार करूयात काही वर्ड्स यूज करून. डोंट आय हॅव कार, माझ्याकडे कार नाही का? डोंट यू हॅव कॉन्फिडन्स, तुझ्याकडे कॉन्फिडन्स नाही का? डोंट वी हॅव बिग हाऊस, आमच्याकडे मोठं घर नाही का? डझंट ही हॅव मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल नाही का? डझंट सी हॅव स्कूटी, तिच्याकडे स्कूटी नाही का? डझंट इट हॅव रिमोट, त्याला रिमोट नाही का? डोंट दे हॅव टाइम, त्यांच्याकडे वेळ नाही का? डझंट राहुल हॅव लॅपटॉप, राहुलकडे लॅपटॉप नाही का? आणि डझंट शीतल हॅव नोटबुक, शीतलकडे नोटबुक नाही का? सो आपण अशा पद्धतीने इथे काही वाक्यरचना तयार केल्या हॅवचे स्टँडर्ड यूज करून. आपण काही वाक्यरचना याच्यावरती पाहूयात. तुझ्याकडे पैसे नाहीत का? डोंट यू हॅव मनी किंवा हॅव यू नो मनी. त्याच्यानंतर तिच्याकडे काही पुरावा नाही का? डझंट सी हॅव एनी प्रूफ, त्यांना राहायला घर नाही का? डोंट दे हॅव होम टू लिव्ह, डोंट दे हॅव होम राहण्यासाठी टू लिव्ह. ठीक आहे. तुला इंग्रजी शिकवण्याचा अनुभव नाही का? डोंट यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इंग्लिश. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुझ्याकडे वेळ नाही का? तर डोंट यू हॅव टाइम किंवा हॅव यू नो टाइम. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण तयार केले. त्याच्यानंतर आपण पुढे काही वाक्यरचना पाहूयात. तुम्हाला काही कामधंदा नाही का? डोंट यू हॅव एनी वर्क किंवा जॉब, त्या खोलीला खिडकी नाही का? डझंट दॅट रूम हॅव अ विंडो. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती नाही का? डोंट यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट देम किंवा फॉर देम. सो डोंट यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट देम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना पाहिली आणि त्याच्यानंतर आपण आता शिकतोय द लास्ट वन इज WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आपण सुरुवातीपासून काहीसं असं शिकत आलो. माझ्याकडे वेळ आहे, आय हॅव टाइम. तुमच्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाइम. माझ्याकडे वेळ नाही, आय हॅव नो टाइम किंवा आय डोंट हॅव टाइम. तुमच्याकडे वेळ नाही का? डोंट यू हॅव टाइम किंवा हॅव यू नो टाइम. आणि द लास्ट वन इज वी आर गोइंग टू लर्न दॅट इज WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच तुमच्याकडे किती वेळ आहे, दॅट इज WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मधील वाक्य आहे. सो आपण पाहूयात फॉर्म्युला. WH प्लस डू, डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. सो तुमच्याकडे काय आहे, मी काही वाक्यरचना तयार करतोय. थोडंसं माऊसच्या ॲरोवरती लक्ष द्या. तो तुमच्याकडे काय आहे? सो व्हॉट डू यू हॅव. तिच्याकडे काय आहे? व्हॉट डज सी हॅव. डज टीपीएस करता तिच्याकडे मी म्हटलं तिच्याकडे काय आहे? सो व्हॉट डज सी हॅव. सो अशा पद्धतीने आपण इथे वाक्यरचना तयार केल्या. आपण काही डीपमध्ये वाक्यरचना पुढे पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. तुझ्याकडे काय आहे? सो व्हॉट डू यू हॅव. तुम्हाला किती भाऊ आणि किती बहिणी आहेत? सो किती भाऊ, हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव. त्याच्यानंतर त्याला किती मित्र आहेत? सो हाऊ मेनी फ्रेंड्स डज ही हॅव.
तुम्हाला किती भाऊ आणि किती बहिणी आहेत? सो हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव? त्याला किती मित्र आहेत? सो हाऊ मेनी फ्रेंड्स डज ही हॅव? त्याच्यानंतर तुला कोणती शिफ्ट आहे? सो विच शिफ्ट डू यू हॅव? त्याच्यानंतर तुमच्याकडे किती पैसे आहेत? हाऊ मच मनी डू यू हॅव? आणि द लास्ट वन इज तुमच्याकडे आम्हाला देण्यासाठी किती वेळ आहे? सो किती वेळ? हाऊ मच टाइम डू यू हॅव टू गिव्ह अस? हाऊ मच टाइम डू यू हॅव टू गिव्ह अस? तुमच्याकडे आम्हाला देण्यासाठी किती वेळ आहे? सो अशा पद्धतीने इथे आपण काही वाक्यरचना तयार केल्या. आता आपण डिफरन्सेस बिटवीन द 5 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याच्या 5 प्रकारामधील आपण फरक पाहूयात. ठीक आहे. सो इथे आपण सुरुवातीला काहीच आपण अशा पद्धतीने शिकलो, दे हॅव टाइम टू मीट अस. त्यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ आहे. ठीक आहे. डू दे हॅव टाइम टू मीट अस? त्यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ आहे का? दे डोंट हॅव टाइम टू मीट अस. त्यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही. त्याच्यानंतर डोंट दे हॅव टाइम टू मीट अस? त्यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही का? आणि द लास्ट वन आत्ताच आपण शिकलो, हू हॅज टाइम टू मीट अस? कोणाला आम्हाला भेटण्यासाठी वेळ आहे? सो अशा पद्धतीने आपण वाक्याच्या 5 प्रकारामधील आपण इथे फरक शिकलो. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यावरती काही स्वतःची वाक्यरचना तयार करण्याचा प्रयत्न करा. मी प्रत्येक टॉपिक्सवरती तुम्हाला असाइनमेंटची PDF फाईल मी तुम्हाला देत आहे. त्या PDF फाईलच्या प्रिंटआउट घ्या आणि हे लेक्चर म्हणजे प्रत्येक लेक्चर पाहिल्यानंतर पहिल्यांदा त्या असाइनमेंट सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक छोटंसं लेक्चर जे हॅव आणि हॅजच्या रिलेटेड होतं, खूप डीपमध्ये आज मी तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. आशा करतो तुम्हाला ते समजलं असेल. पुढे एक तुम्हाला स्पीच तयार करायचं आहे. म्हणजेच थोडक्यात माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. सो प्रश्न काय आहे? सो स्पीक इंग्लिश, जस्ट स्लाइड आहे त्याच्यामध्ये आलेली. आपला प्रश्न काय आहे की प्लीज टेल अस व्हॉट डू यू हॅव? की आम्हाला सांगा, मीन्स मला सांगा की तुमच्याकडे काय आहे. या प्रश्नाचं उत्तर कम से कम 10 ते 15 सेंटेन्सेसमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेला तुम्ही 10 ते 15 सेंटेन्सेस तयार कराल त्यावेळेला तुमचं एक स्पीच तयार होईल. म्हणजेच उदाहरणार्थ तुमच्याकडे काय आहे? सो आय हॅव ग्रेट कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. आय हॅव फुल फेथ इन यू. सो अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना तयार करायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं बरीच वाक्यरचना तयार करा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ही छानपैकी स्पीच तयार करायचं आहे. आशा करतो तुम्ही हे स्पीच तयार कराल. लक्षात ठेवा, नो पेन्स नो गेन्स. कष्टाशिवाय फळ नाही. सो ठीक आहे, आजचं लेक्चर मी इथेच थांबवतोय. भेटूयात पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.